तर आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1660 मधल्या पन्हाळगड सुटकेबद्दल. काय घडलं होतं तेव्हा हे बघा. गोष्ट आहे 1660 सालची. विजापूरचा सरदार होता सिद्दी जोहर. त्यानं पन्हाळगडाला एकदम कडक वेढा घातला होता. आता महाराज आणि त्यांचे काही निवडक लोक गडावर अडकून पडले होते. परिस्थिती म्हणजे विचारायलाच नको, खूपच गंभीर होती. मग या सुटकेत महत्वाचं काय ठरलं बघूया. पहिली गोष्ट म्हणजे महाराजांची जबरदस्त रणनीती. त्यांनी काय केलं, गुप्तहेरांकडून किल्ल्याबाहेर पडायचा एक मार्ग शोधून काढला आणि मग जवळपास 600 विश्वासू मावळ्यांना, म्हणजे त्यांच्या एकदम निष्ठावान सैनिकांना सोबत घेऊन गनिमी काव्यानं, म्हणजे कसं, शत्रूला चकवत निसटायची योजना आखली. दुसरं म्हणजे शिवाकाशीद यांचं बलिदान. हे ना अगदी महाराजांसारखे दिसायचे, तर ते स्वतःच शिवाजी महाराज बनले, प्रति शिवाजी. त्यांनी शत्रूला काही वेळ गुंतवून ठेवलं, ज्यामुळे महाराजांना निसटायला अत्यंत मोलाचा वेळ मिळाला. आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. काय ती स्वामीनिष्ठा! शत्रू जेव्हा पाठलाग करत होता तेव्हा बाजीप्रभूंनी घोडखिंडीत आपल्या मावळ्यांसोबत त्यांना रोखून धरलं. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत त्यांनी अक्षरशः खिंड लढवली आणि स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पन्हाळगडची ही सुटका म्हणजे फक्त एक धाडसी सुटका नव्हती. ती महाराजांची कमालीची बुद्धिमत्ता, त्यांच्या साथीदारांची निष्ठा आणि पराकोटीच्या बलिदानाचं एक प्रतीक होती.